हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 4th चॅप्टर जो आहे 5th स्टँडर्डचा EVS पार्ट 2चा इव्हॅल्युएशन त्याचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या क्वेश्चन अँड आन्सरला. फर्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. द फर्स्ट सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ इव्हॅल्युएशन वॉज गिवन बाय डॅश. चार्ल्स डार्विन यांनी पहिल्यांदा इव्हॅल्युएशन जो कन्सेप्ट आहे याचं आपल्याला सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन जे आहे ते दिलेलं आहे. सेकंड, मॅमल्स आर द मोस्ट इव्हॉल्व्ड ॲनिमल अमंग वर्टिब्रेट्स. ओके, मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी जे आहेत, गाय, बैल. ओके, सो हे मोस्ट इव्हॉल्व्ड ॲनिमल्स अमंग वर्टिब्रेट म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे त्याच्यामधले हे प्राणी आहेत. ओके, सो मॅमल हे जे आहे वर्ड हा इथे फिल इन द ब्लँक्स आहे. सेकंड, आन्सर ईच क्वेश्चन इन वन सेंटेन्स. व्हॉट डू वी कॉल ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर अँड ऑल्सो ऑन लँड. जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही प्राणी जे राहतात त्यांना आपण काय म्हणतो. सो द ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर अँड ऑल्सो ऑन लँड आर कॉल्ड ॲम्फिबियन्स. ओके, त्यांना आपण ॲम्फिबियन्स असं म्हणतो, जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यातही राहू शकतात. सेकंड, वेअर डिड द फर्स्ट ह्युमन अपियर्स. पहिला जो मानव आहे तो कुठे दिसला, तर फर्स्ट ह्युमन अपियर्स ऑन द आफ्रिकन कंटिनेंट. आफ्रिका खंड जो आहे तिथे पहिला मानव जो आहे तो दिसण्यात आला आहे. देन गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोविंग. क्वेश्चन आहेत, द स्पेसीस ऑफ डायनोसॉर्स विच वर इनॉर्मस इन साईज सडनली बिकम एक्सटिंक्ट. जे डायनोसॉर होते असे साईजने खूप मोठे असणारे, बलाढ्य असणारे, सो ते अचानकपणे नाहीसे कसे झाले, एक्सटिंक्ट कसे झाले. सो आन्सर, स्पेसीस विच आर कपेबल टू अडॅप्टिंग टू एन्व्हायरमेंटल चेंजेस आर एबल टू सर्वाईव्ह. ऑफकोर्स जे स्पेसीस, जे सजीव एन्व्हायरमेंटल चेंजेस जे आहेत, वातावरणात जे बदल होणारे आहेत, त्या बदलांनुसार त्यांना जर मिळतं जुळतं जर त्यांना घेता आलं, ओके, सर्वाईव्ह करता आलं, तर ते जगू शकतात तिथे. सम नॅचरल कलॅमिटीज और एन्व्हायरमेंटल चेंजेस लेड टू एक्सटिंक्शन ऑफ एनॉर्मस डायनासॉर. आणि काही नैसर्गिक कलॅमिटीज म्हणजेच नैसर्गिक आपत्ती जी आहेत त्यांच्यामुळे किंवा एन्व्हायरमेंटल चॅलेंजेसमुळे जे डायनासॉर आहेत त्यांची जी संख्या आहे किंवा त्यांची जी प्रजात आहे ती नाहीशी झालेली आहे. मूव टू द सेकंड. In the course of time, a new species with characteristics different from the origin species is created. ठीक आहे, नवीन जी प्रजात आहे ती उदयाला आली, ती जन्माला आली. ठीक आहे, एका स्पेसिफिक पिरियडमध्ये. सो असं का झालं. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पेसीस चेंज अकॉर्डिंग टू थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे त्या एखाद्या विशिष्ट प्राण्याची जी प्रजात झाली त्याचे विविध व्हरायटीज आपल्याला दिसून आल्या, तर त्या का झाल्या, तर हे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन जे आहे म्हणजे जे बदलाची जी थिअरी आहे याच्यानुसार यांचं जे या स्पेसीसचं कॅरेक्टरिस्टिक आहे हे चेंज झालेलं आहे. सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्पेसीस चेंज while adjusting the surrounding which called adaptation. काही जे चेंजेस झालेले आहेत ते वातावरणात जे चेंजेस झाले त्याच्यामुळे ते त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये, त्यांच्या गुणधर्मात चेंज जो आहे तो झालेला आहे. दिस कॅरेक्टरिस्टिक्स आर देन ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. आणि हे जे गुणधर्म आहेत हे त्यांच्या नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर झालेले आहेत. ओके, देन fill in the blanks in the concept chart given below. तर बघा आपल्याला चार्ट दिलेला आहे. इव्हॅल्युएशन ऑफ ॲनिमल्स. लिव्हिंग थिंग्सचे आता दोन प्रकार आपण ह्याच्यात पाहिले, इनव्हर्टिब्रेट आणि वर्टिब्रेट. सो इनव्हर्टिब्रेट जो आहे तो कॉलम तुमचा रिकामा आहे, सो तिथे आपण लिहायचं आहे इनव्हर्टिब्रेट. ओके, देन इनव्हर्टिब्रेटचे पुन्हा
चार पार्ट झाले. ॲनिमल्स विदाउट बॅकबोन, इनव्हर्टिब्रेट म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्यांना पाठीचा कणा नाही आहे ते. ओके, सो याच्यामध्ये चार पार्ट कोण झाले? वॉर्म्स, स्नेल, मॉस्किटो आणि अर्थवॉर्म. ठीक आहे, हे चार पार्ट जे आहेत ते इनव्हर्टिब्रेटमध्ये झाले. जन व्हर्टिब्रेटमध्ये, व्हर्टिब्रेट म्हणजेच ॲनिमल्स विथ अ बॅकबोन, ज्यांना बोन आहे, बॅकबोन आहे. सो असे कोण आहेत? सो ॲक्वेटिक जे आहेत ते जलचर प्राणी, देन ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स आणि मॅमल्स, हे व्हर्टिब्रेट ॲनिमल्स आहेत. ओके, सो हा जो चार्ट आहे इथे आपला अशा प्रकारे कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, इथे आपला जो चॅप्टर आहे 4th इव्हॅल्युएशन, त्याचे क्वेश्चन आन्सरसुद्धा कंप्लीट झालेले आहेत. आणि होप तुम्हाला जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते समजले असतील. व्हिडिओज जर आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.